आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, आणि ते नाश्ता केले नाहीये, आणि ते तिथेच बसून आहे. तो घे जेवून. काय गाय, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप म्हातारा जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरच्या पांघरण करते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगी आहे. खालीस बेटी, खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना हो बाबा. बाबा बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर म्हणून आणू का बाबा? बाबा बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त. बाबा बाप लढत उठून बसला, मुलीला कवटाळला आणि मुलीनं सांगितलं की का लढता बाबा, का लढता? बेटे जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येते माझ्या तोंडावर हात फिरवतीस, मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ते नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते आणि सांगते, बाबा येतो बर का बाबा, येतो बर का बाबा, येतो बर का दादा. जेव्हा ती मुलगी बाप्पाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते, बाबा येतो बर का बाबा, येतो बर का. अरे तो बाप मात्र त्या खम्याच्या मग जाऊन ढसा ढसा लढतो. तो बाप आहे. काय लढणार रे बाप? अरे ज्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं नानाचं मोठं केलं, त्या बापानं बोट धरून चालवायला शिकवलं,
तीच मुलगी सासरला नांदायला जात असते का लढणार नाही बा? अरे जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुऱ्यासी जाये जाये, कन्या सासुऱ्यासी जाये हो, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये हो, जाय मागे परतून पाय, तैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटसी केशवा. हे निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते, म्हणून सर्वांनी दुःख विसरा. मग एक मात्र जोरदार भजन करा, हात वर करा असं, आणि कॅमेरावाले तुम्ही स्टँड अप, तुम्ही यांच्या हातावर फिरवा, म्हणजे असं सर्वांनी हात वर करा. हा मुबारक